महादोष राशी पापाचे कळप, महादोष राशी पापाचे कळप, नामे सुखरूप कलियुगी, म्हणून आळस करू नका कोणी, नाम जपावानी सर्व काळ, आसनी शयनी नामाचा आठव, आन ठावा ठाव करू नका, म्हणून आळस करू नका कोणी, नाम जपावानी सर्व काळ. चोखा म्हणे खाता जेविता वाचे, नाम श्री विठ्ठलाचे उच्चारावे, म्हणून आळस करू नका कोणी, नाम जपावानी सर्व काळ. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवां वृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं, विदिन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. घ्यावी घ्यावी माझी सेवा, सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा, सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा, सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा. दिन दुर्बलाची देवा, दिन दुर्बलाची देवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा. माझी सेवा दीन दुर्बळाची देवा, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुष्टित्ते, सुहंभावी पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवणी करा विठ्ठल स्मरण. नामरूपी अनुसंधान देवा तुची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. महादोष राशी पापाचे कळप. मी तुमच्या स्वरावर आलोय, आता तुम्ही माझ्या स्वरावर या. महादोष राशी पापाचे कळप, नामे सुखरूप कलियुगी, म्हणून आळस करू नका कोणी, नाम जपावानी सर्व काळ. अनंत कृपा संपन्न भगवत पूज्यपाद श्रेष्ठ तत्वज्ञ अभिजात प्रतिभावंत संत कवी संत श्रेष्ठ चोखोबाराय महाराज यांचा फार गोड अभंग आहे. प्रस्तुत अभंगात संत श्रेष्ठ चोखोबाराय महाराजांनी यावत मनुष्य मात्रांना शाश्वत सुख प्राप्तीकरिता नामचिंतनाचा आग्रह या अभंगातून करतात. विठाल अभंगाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, तो असा: श्री वरद विनायक सेवाधाम लोणी खुर्द आणि पंचक्रोशीतील सर्व भाविकांच्या
मोठ्या परिश्रमातून साकारलेला हा अतिशय सुंदर तपोपूर्ती सोहळा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आणि आपल्या सगळ्या भाविकांचं श्रद्धास्थान हरिभक्तीपरायण पूजनीय गुरुवर्य श्री महंत उद्धवजी महाराज मंडलिक बाबांच्या कृपा आशीर्वादाने गोड असा हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। आणि या निमित्ताने या विराट अशा उत्सवातील आजची ही मंगलाचरणाची कीर्तन सेवा करण्याचं सद्भाग्य आज माझ्या पदरी आहे। उपस्थित सर्व पुरुष वर्ग, माता माऊल्या, लहान थोर अबालवृद्ध सगळ्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये तन मन धरणे आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आहात। या निमित्ताने वारकरी संप्रदायाची सर्व गोड सेवा करणारी महाराज मंडळी, ज्यांनी गोड चाल म्हटली, भजन सम्राट प्रकाशजी महाराज कातकडे, भजन सम्राट किशोरजी महाराज शेळके, ज्यांचा पखावज ऐकत आहात ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पखावज वादक माझ्या उजव्या बाजूला आदरणीय गिरिजीनाथजी महाराज जाधव आहेत, डाव्या बाजूला अनिलजी महाराज टेकुडे आहेत। उपस्थित कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, बाबांवर प्रेम करणारा अनेक भाविक वृंद या ठिकाणी आज उपस्थित आहेत। आणि या उत्सवाला एक गोड सरप्राईज माझ्यासोबत माझे मित्र हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील गोड कीर्तनकार सोमनाथजी महाराज कराळे यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा सेवेचा योग आहे। खरं तर नारायणगिरीजी महाराजांच्या कृपेने चाललेला आपला हा उत्सव आहे। भगवान श्री गणपती बाप्पांचं एवढा गोड दरबार आज या ठिकाणी खरं तर सजलेला आहे। मला वाटतं कुंभमेळा तिकडं चाललाय, पण आपल्या लोणीच्या लोकांना खरा कुंभमेळा इथंच आहे। आणि निर्मळ नाना, तुमचं खरं तर भाग्य आहे का ह्या जागेचा इतका तुम्ही चांगला उपयोग केला, म्हणजे याच्यापेक्षा दुसरं चांगलं तुम्ही काहीच करू शकत नव्हते, इतकं चांगलं तुम्ही केलं। आज हे एवढं मोठं संस्थान आज इथं खरं तर या ठिकाणी स्थापन झालं। या निमित्ताने भगवंताच्या नामचिंतनाचा जय जयकार आज सगळ्या पंचकृषीमध्ये घुमतो आहे। गणपती बाप्पांची इतकी सुंदर मूर्ती आहे। अलीकडे नारायणगिरी बाबांचा तो कारुण्य मूर्ती, याचा चेहरा बघितला की इतकं समाधान वाटतं। भगवान श्री पवनसुत मारुतर यांचा अतिशय सुंदर असा तो रुबाबदार चेहरा बघितला की अजून आनंद वाटतो। आणि एवढं सुंदर हे गुरुकुल खऱ्या अर्थाने भगवान श्री गणपती बाप्पांचं आदरणीय गुरुवर्य उद्धव बाबांनी खरं तर या लोणी आणि भाविकांच्या सांप्रदायिक सेवेकरिता, धर्मसेवेकरिता या ठिकाणी स्थापन केलं। नेवाशाला तुकोबाराय संस्थान आहे, सुरेगावला सुद्धा नारायणगिरीजी महाराजांचं गुरुकुल आहे आणि आपल्या इथं वरद विनायक सेवाधाम आहे। 3 संस्थांच्या जबाबदाऱ्या सांभाळणं, हे सगळं करत असताना जुन्या नव्या पिढीचा समन्वय करणं, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचा समन्वय करणं, वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांचा समन्वय करणं, या सगळ्या लोकांचा समन्वय करणं हे तर आपल्याला सगळ्यांना मान्य आहे, हे तेच करू शकतात, त्यांच्याशिवाय कुणीच करू शकत नाही महाराष्ट्रात, हेही आपल्याला कबूल आहे। पण याच्याही पेक्षा ज्ञान आणि प्रेमाचा समन्वय म्हणजे उद्धव बाबा। विठाल जगात अनेक ज्ञानी लोक आहेत, पण चेहरा जर पाहिला तर जवळ जाऊ वाटत नाही, गल्ली बदलून गेलेलं बरं असं वाटतं। काही ज्ञानी लोक महाराज, ते स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पूज्य पांडुरंग शास्त्रीजी आठवले यांना विचारलं, शास्त्रीजी ज्ञानी माणसाची व्याख्या काय? ते म्हणाले, ज्याचा चेहरा एरंडेल तेल टाकल्यासारखा फुगलेला दिसतो त्याला ज्ञानी म्हणा। काय माणसं आहेत महाराज या जगात, पण ज्ञान आणि प्रेम हे एकत्र नांदणं हे एवढं सोपं नाही महाराज। आणि हे होण्यासाठी डायरेक्ट हार्टली कनेक्शन कृष्णासोबत लागतं, हे तरच जमतं। हे द्वापार युगात त्या उद्धवजींचं होतं आणि या कलियुगात आपल्या उद्धव बाबांचं आहे। मी पुराव्याने बोलतो, हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, श्रीकृष्ण सर्वस्व आपुले, हृदयी सुदले उद्धवाचे। विठाल प्रेमाने रानची पाखरं जवळ येतात महाराज। आणि म्हणून इथं बसलेली एवढी लोक तुम्ही आलात, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोक आहात, वेगवेगळ्या कार्यात तुम्ही सगळेजण असता, पण आज बाबांवर प्रेम करता। आणि अशा या गोड पवित्र वरद विनायक सेवाधामच्या या उत्सवात आजचा हा कीर्तन सेवेचा योग आहे। खरं तर मला ही कीर्तन सेवा करता येते हे बाबांच्या अंतकरणातलं प्रेम आहे। कारण एरवी कीर्तनाला जाताना आमच्याबद्दल लोकांना उत्सुकता असते, आज कोणते महाराज येणार आहेत, त्यांना बघायला मिळणार आहे, त्यांना ऐकायला मिळणार आहे। पण इथं वरद विनायकला येताना आम्हाला उत्सुकता आहे का आपल्याला बाबांकडे जायचं, कीर्तनकाराला उत्सुकता असते।
मुलीला आनंद कधी असतो माहिती का? तिला माहेरी जाण्याचा जेवढा आनंद असतो तेवढा कधीच कुठंच नसतो. तसं बाबांकडे यायचं म्हटलं की ती प्रेमाची थाप, ती प्रेमाची शाबासकी हे कुठं मिळतं महाराज महाराष्ट्रात आता. आणि म्हणून ते मिळण्याचं ठिकाण म्हणजे पूजनीय उद्धव बाबा आहे. आज बाबांच्या पवित्र सानिध्यामध्ये आजचा हा सेवेचा योग आहे. आपण सर्व देवरूप श्रोतृवर्गांच्या चरणावर नतमस्तक होतो. आज मंगलाचरण आहे आणि अभंग चोखोबाऱ्यांचा आहे. फार हा अभंग घेतला जात नाही, फार आपल्या ऐकिवात नाहीये, पण फार गोड अभंग आहे. प्रस्तुत अभंगात संत श्रेष्ठ चोखोबाऱ्यांनी यावत मनुष्य मात्रांना सुखी करण्याकरिता नामचिंतनाचा आग्रह केलेला आहे. विठ्ठल कोण आहे चोखोबारा आहे? ज्यांच्या सोबत स्वतः पांडुरंग परमात्मा चोखा मेळा संगे ढोरे उडी, ते चोखोबारा आहे. पंढरीची वारी करायला गेल्यानंतर स्वतः परमात्म्याने ज्यांच्या पत्नीचं बाळांतपण करावं, ते चोखोबारा आहे. पांडुरंगाच्या मंदिरात मला जाता येत नाही म्हणून स्वतः पांडुरंगाने चोखोबाऱ्यांच्या हाताला धरावं आणि पांडुरंगाच्या राऊळात घेऊन जावं, हा ज्यांचा अधिकार, ते चोखोबारा आहे. मंगळवेढ्याची भिंत कोसळी, ज्याच्या चोखोबाराय गेले, ही बातमी पांडुरंगाला कळली तेव्हा जगाचा बाप विटेवरचा मालक ढसाढसा रडायला लागला, ते चोखोबाराय. नामदेवांच्या हस्ते चोखोबाऱ्यांच्या आस्ती घेऊन स्वतःच्या पितांबरात ठेवल्या आणि आपल्या मंदिराच्या समोर महाद्वारात स्वतः पांडुरंगाने ज्यांना समाधी द्यावी, हा ज्यांचा अधिकार, ते चोखोबारा आहे. विठ्ठल आणि अशा संत श्रेष्ठ चोखोबांनी यावत मनुष्य मात्रांची अवस्था बघितली, दशा बघितली, तर दुःखाने होरपळलेला समाज महाराजांना दिसला. या जगात दुःखाची कारणं जरी वेगवेगळी असली, परंतु समाज मात्र दुःखाने ग्रस्त आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. काही लोक शरीराने दुखी आहेत, अनेक व्याधीग्रस्त आहेत, पीडाग्रस्त आहेत, अनेक आजारांनी त्यांना चिकटलेला आहे, अनेक रोगराईने लोक जखडलेली आहेत, शरीराने लोक दुखी दिसतात. कोई मन दुखी, काही लोक मनाने दुखी आहेत, डिप्रेशन मध्ये आहेत, डिप्रेशन, हाय डिप्रेशन, मानसिक रोगी आहेत. त्यांना विचारलं काय झालं, म्हणतात डिप्रेशन. कधीपासून झालं, शेजारच्याचा बंगला पाहिला ना असं झालं. म्हणजे त्याचा बंगला पाहिला, त्याच्या पोटात गोळा, त्याची गाडी पाहिली की दवाखान्यात ऍडमिट. जेलसी हा असा रोग आहे महाराज, जगात त्याचं औषध अजून तयार झालं नाही. मत्सर म्हणतात त्याला संत वाङ्मयामध्ये, मत्तः सरती इति मत्सरहा, माझ्यापेक्षा कुणी सरस नको. जो बाहर से काटे वो मच्छर और जो भीतर से काटे वो मत्सर. जो बाहर से काटे वो मच्छर को भगाने के लिए ऑल आउट काफी है, लेकिन जो अंदर से काटे उस मत्सर को भगाने के लिए कौन सी दवा है. या जगात असं औषध अजून निघालं नाही महाराज, का ते मत्सराला बाजूला करील, जलसीला बाजूला करील. आणि म्हणून लोक मानसिक रोगी आहेत, काही शारीरिक रोगाने ग्रसित आहेत, तर कोई धन दुखी, काही पैशासाठी दुखी आहेत, काहींकडे पैसे नाहीत म्हणून दुखी, काहींकडे इतका पैसा आहे का ईडी धाड टाकील म्हणून दुखी. लोकांच्या समस्या आहेत महाराज. आणि अशा दुःखाने ग्रसित असलेला समाज, थोडे थोडे सब दुखी, संपूर्ण जग दुःखाने भरलेलं आहे. मग महाराज एवढं लोकांमध्ये दुःख नेमकं आलं तरी कशाने. विठ्ठल तेव्हा या दुःखाचं मूलभूत कारण जर काय असेल तर ते पाप आहे महाराज. माणूस इथं जन्माला आला तो पापानेच आलेला आहे. जन्माईने घडे पातकाचे मूळ. माणूस जन्माला आला तो मुळातच पापामुळेच आलेला आहे. माणूस इथून जातो तो पापामुळे जातो. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या 4 दोषाचं दर्शन जर माणसाला कशामुळे घडत असेल तर ते त्याच्या पूर्व पापामुळे घडतं. आणि म्हणून पापाचे परिणाम आहेत का माणूस दुःखाने भरलेला आहे. महाराज माणूस पापामुळे दुःख भोगतोय, हो, मग माणूस पाप तरी का करतो. विठ्ठल माणूस पाप का करतो याची 2 कारणं आपल्या पुढ्यात मी मांडतो. एक, आपण ज्या युगात आलो त्या युगाचा तो परिणाम आहे, याला कलियुग म्हणा. आणि 2, जीवाला त्याच्या स्वरूपाचं अज्ञान आहे म्हणून माणूस इथं पाप करताना आपल्याला दिसतो. आपण ज्या युगात आलो याला कलियुग म्हणतात. आणि कलियुगाच्या घोष प्रभावाने मानवी बुद्धी ही अत्यंत कुंठित झालेली आहे. सत्यम नास्ती तपशौचम दयादानम न विद्यते उदरम भरिनो जीवा वरा का कुट भा
इथं सत्य राहिलेलं नाही, तप राहिलेलं नाही, दया राहिलेली नाही, दान राहिलेलं नाही, केवळ उदरम भरिनो जीवा, पोट भरण्यासाठी माणसं इथं जगताना आपल्याला दिसतात. कैसे केले देवराया देवराया, अवघी लावी येली माया, अवघी लावी येली माया, इतभर पोटासाठी पोटासाठी. पहा केवढी आटा आटी, पहा केवढी आटा आटी. हो, इतभर पोटासाठी. आपलं पोट किती आहे? ईदभर आहे. ज्याची जेवढी ईद त्याचं तेवढं पोट. ज्याची ढेरी झाली त्याचा प्रश्न नाही. ढेरी काय देवाने दिली नव्हती आपल्याला. देवाने देताना आपल्याला पोट दिलं होतं, ढेरी आपण बनवली. इतभर पोटासाठी पहा केवढी आटा आटी. काय प्रयत्न चाललेत महाराज. उदरम भरिनो जीवा, आचार भ्रष्ट होती लोक कली, पुण्य क्षीण बळी झाले पाप. या कलियुगासारख्या युगामध्ये आज आपल्या वरद विनायक सेवाधामचा एवढा सुंदर उत्सव व्हावा, तपोपूर्ती सोहळा व्हावा, ही काय कलियुगाची ओळख थोडीच आहे महाराज. दॅट इज नॉट आयडेंटिटी ऑफ कलियुगा. ही कलियुगाची ओळख नाही, ही नारायणगिरीची महाराजांची कृपा आहे. ऐका कलीचे महिमान, असत्या सिरी झाले जन. ऐका कलीचे महिमान, असत्या सिरी झाले जन. हो, ऐका कलीचे महिमान, असत्या सिरी झाले जन. ऐका कलीचे महिमान, असत्या सिरी झाले जन. पाप देती अनुमोदन करीती, हेळन संताचे. पाप देती अनुमोदन करीती, हेळन संताचे. ऐका कलीचे महिमान, असत्या सिरी झाले जन. पापा देती अनुमोदन करीती, हेळन संताचे. ऐका कलीचे महिमान, असत्या सिरी झाले जन. पापा देती अनुमोदन करीती, हेळन संताचे. ऐका कलीचे महिमान, असत्या सिरी झाले जन. पापा देती अनुमोदन करीती, हेळन संताचे. हो, या कलियुगाची लक्षणं सांगत असताना आज असत्यासी रिझले जन. बरं, सामान्य लोकांपासून तर मोठ्या लोकांपर्यंत राजे भ्रष्ट यवन झाले, ठाई ठाई दोष घडले. हे सगळं कलियुगाचं चित्र आहे. ऐसे कलियुगाचे मुळे झाले धर्माचे वाटोळे. माणूस पाप का करतो त्याचं पहिलं कारण, ज्या युगात आपण जन्माला आलो, तुमची इच्छा असो अथवा नसो, कळत वा न कळत माणसाकडून पाप घडतं. युगाचा परिणाम एक. आणि दुसरी गोष्ट, जीवाला त्याच्या स्वरूपाचं ज्ञान नाही म्हणून माणूस इथं पाप करताना दिसतो. आपण कुणीतरी जीव आहोत आणि मग माझं शरीर आणि माझं इंद्रिय याला सुख मिळालं पाहिजे यासाठी माणूस वाटेल ते करायला तयार होतो. कारण मी भगवत अंश आहे याचा त्याला विसर पडलेला आहे. नात्रया भागवतात गोड ओव्या गातात. वेदे न करिता प्रेरणा, विषयावरी सहज वासना. मग काय करता येईल ते करतो, फक्त मी सुखी असलो पाहिजे. मांस सेवन मद्यपाना, मिथुनी भूत मैथुना, ए अर्थी सर्व जना, तीव्र वासना सर्वदा. माऊलींच्या ओव्या तर अप्रतिम आहेत महाराज. आता गुरुवरे बाबा ज्ञानेश्वरी पारायणाच्या व्यासपीठाला बसलेत. काय ओव्यात माऊलींच्या. न जावे तेथ जाये, न पाहावे ते जो न पाहे, न खावे ते खावे तेवीची तोषे, न धरावा तो संगू, न लगावे तेथ लागू, नाचरावे जो मार्गो आचरे जो, न ऐकावे ते ऐके, न बोलावे ते भुंके, परिदोष होतील हे न देखे प्रवर्तता, अंगमनासी रुची यावे, येतुलेनी कृता कृत्य नाठवे, करणे याचे नि नावे भलतेची करी, परिपाप मज होईल का नरक यातना येईल, हे काहीच पुढील देखेना जो. मी पाप करतो
का पुण्य माहित नाही, मी धर्म करतोय का अधर्म माहिती नाही, मी नीतीने जगतोय का अनितीने माहिती नाही, मी कायद्याने जगतोय का बेकायद्याने माहिती नाही. सर्रास सरसकट माणूस पापामध्ये लुप्त आहे, जीवाला त्याच्या स्वरूपाचं अज्ञान आहे. विठाल मनुष्य जीवन दुःखी आहे कळालं, दुःखाचं कारण पाप आहे कळालं, पाप माणूस का करतो युगाचा परिणाम आणि स्वरूपाचा अज्ञान आहे कळालं. पण महाराज पाप करून तरी कोण घेतं? भगवंताने थेट अर्जुनाने प्रश्न विचारला देवाला, अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः आणि छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. भगवंताने त्याचं उत्तर दिलंय, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः. काम आणि क्रोध नावाचे दोन विकार आहेत महाराज या शरीरात आणि फार भयानक आहे. भजनच करू देत नाही ते तुम्हाला. विकार जागे झाले का माणसाला भजन करता येणार नाही. हे ज्ञान निधीचे भुजंग विषयधरीचे वाघ भजन मार्गीचे टिंब मारकजे. विकार जागे झाले का माणसाला भजनापासून परावृत्त करतात. आणि आमचे सद्गुरू भीमसी महाराज होते, बाबा फार गोड म्हणायचे, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या चोर निजल्या चोर निजल्या नाडुनी भागा रे, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. चोर निजल्या चोर निजल्या निजल्या नाडुनी भागा फार गोड म्हणायचे बाबा. बाबांनो जोपर्यंत विकार झोपले तोपर्यंत भजन करा. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडुनी भागा रे, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. खरं म्हणजे काय दरारा होता महाराज त्या लोकांचा. वारकऱ्यांच्या कीर्तनातल्या या एका चालीला ऐकण्याकरता महाराज लाखो समाज त्या काळामध्ये बैलगाड्याने कीर्तनाला यायचा. काय क्षमता होती महाराज या लोकांची. आता जुन्या लोकांनी जर नारायणगिरी बाबा पाहिले असतील, त्यांना जर ऐकलं असेल तर आपल्याला कल्पना आहे. आम्ही फार आता आम्हाला आठवणार नाहीत, आम्ही बघितले नाहीत बाबा, पण युट्यूबला आपण कान्होबा तुझी घोंगडी चांगली ही चाल ऐकतो. काय दरारा महाराज त्या चालीमध्ये. आळंदीमध्ये आमचे रामचंद्र बाबा बोधे होते, काय चाली होत्या महाराज. येणे कले हो जाणे हो शेवटी, येणे कले हो जाणे हो शेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी. फार गोड चाली महाराज. आळंदीमध्ये हनुमान महाराज मते राहतात. आता प्रकाश गुरुजी आहे तिथं, किशोर गुरुजी, त्यांना विचारा. साध्या कपड्यातला वारकरी, पण मते महाराज 5,500 वारकरी चालीचा स्टॉक आहे महाराज. आळंदीला गेल्यावर विचारलं पाहिजे मते महाराज कुठे राहतात, पण आळंदीला गेल्यावर लोक घोंगड्यान बांगड्या विठाल. काम आणि क्रोध नावाचे दोन विकार माणसाकडून पाप करून घेतात महाराज. आता आम्हाला आमच्या जीवनातलं पाप संपवायचं. एवढं जर दुःख माणसाला त्याच्या पापाने येत असेल तर आम्हाला पापच संपवायचे. आम्हाला दुःखाने जगायचंच नाहीये. आम्हाला निर्भेळ सुख प्राप्त करायचं, आनंद प्राप्त करायचा आहे. आम्हाला यासाठी आता पाप नष्ट करायचंय. काय करावं सांगा. शास्त्राने सांगितलं, जर तुम्हाला पाप नष्ट करायचं असेल तर तप करा, दान करा, होम करा, यज्ञ करा, व्रतवैकल्य करा. पण ती साधनं या काळात करणं अशक्य आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन घडे साधन. अनेक साधने आहेत बहुतापरी, पण या काळामध्ये ती साधनं तुम्हाला करता येणार नाही. आणि तुम्हाला जर सुख प्राप्त करायचंय, तुमच्या जीवनातलं पाप नष्ट करायचंय, दुःख संपवायचंय, तुम्ही केलेल्या महादोषाला आणि पापाला जाळायचं असेल तर संत श्रेष्ठ चोखोबराय म्हणतात, तुम्ही नामस्मरण करा पहिल्या चरणात. महादोष राशी पापाचे कळप, महादोष
माहिती नव्हता म्हणून मी त्यांना विचारलं ताल कोणता आहे. छाछड हा? छाछड छाछड नावाचा ताल आहे. आता हा शब्द पण मी ऐकलेला नाही. खरं म्हणजे संगीत क्षेत्रातली ही इतकी हायटेक लोक आहेत. आपल्याला आनंद या गोष्टीचा की ते एवढं छान भजन क्षेत्रामध्ये गातात. त्यांनी जर ठरवलं तर ते बाहेर सुद्धा गाऊ शकतात. पण केवळ आपल्या मायबापांनी आपल्याला आळंदीमध्ये माऊलींच्या दारात ठेवलं आणि एवढं ज्ञान जे आपल्याला दिलं ते आपण गायचं तर नारायणगिरी महाराजांसाठीच गाऊ, गायचं तर माऊलींसाठी गाऊ, गायचं तर तुकोबऱ्यांसाठी गाऊ. म्हणून फार गोड चाल म्हटली किशोर महाराजांनी. महादोष राशी पापाचे कळप नामे सुखरूप कलियुगी. महाराज आम्हाला सुखी व्हायचंय, आम्हाला आमच्या जीवनातलं पाप संपवायचंय, आम्हाला दुःख नष्ट करायचं आणि पूर्णतः सुखी आम्हाला व्हायचंय. काय करावं सांगा. महाराज म्हणाले महादोषांच्या राशी ढिगारेच्या ढिगारे जरी असतील किंवा पापाचे कळप असतील तरी सुद्धा तुम्ही नामस्मरण करा. नामे सुखरूप कलियुगी. या कलियुगामध्ये नामस्मरणापेक्षा जगात दुसरी कोणती साधनाच नाही महाराज. कलियुगा माझी एक माझे नाम हे चितारक ऐसे सांगे रमानायक उद्धवासी ते वेळी विठ्ठल 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 विठ्ठल. मैपती महाराजांची उभी आहे. भागवतामध्ये सुद्धा नाथ महाराज म्हणतात माझी कथा माझे नाम. उद्धवा माझी कथा आणि माझं नाम सकळ पातका करी भस्म. जगातल्या सगळ्या पातकांना भस्म करून टाकण्याची ताकद केवळ माझ्या नामात आहे. महादोष राशी पापाचे कळप. या युगात बाकी दुसरं तप दान होम यज्ञ आदी काही करत बसू नका. नामस्मरण करा, नामस्मरण करा. कलेर दोष निधे राजन नसती हे को महान गुणः कीर्तना देव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत. हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलो नास्ते व नास्ते व नास्ते गतिरन्यथा. आणि हे फक्त माऊलींनी तुकोबांनी नामदेवांनी संतांनी सांगितलं असं नाही. वेदांनी पुराणांनी रामायणाने महाभारतानी वेदे रामायणे शास्त्रे पुराणे महाभारते तथा आदो मध्ये तथाच अंते हरी सर्वत्र गीयते. सगळ्यांनी सांगितले नामस्मरणानेच पाप जाईल आणि पूर्णतः पर्वत जळते वा पापाचे पर्वत जळते पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळते पापाचे हे नाना हे कलियुगामध्ये नामचिंतनाच्या अतिरिक्त जगात कोणतीही साधना नाही आणि म्हणून पर्वत जळती पापाचे. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे. वाल्ह्या कोळी महाहत्यारी नामे तारीला निर्धारी. घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे. वाट पाडा कोळीकू नामस्मरे वाल्मिकू ही टाळी गिरिजनाथ महाराजांसाठी होऊ द्या. वाजवा हो.
ज्याला टाळीने वाजवायची त्याने मग पखवाज वाजून दाखवा. हे सोपं वाटतं का महाराज तुम्हाला? कोणता ताल गायला त्यांनी, यांनी कोणतं वाजवलंय, काय चाललंय महाराज? हे एवढं सोपं वाटतं. तरी मला एक जण म्हणला, महाराज पोलीस लोकांना हप्ते आणि महाराज लोकांना सप्ते. मी म्हणलं, मूर्खा तू एक तर पोलीस होणे तर महाराज कोणतं तरी एक कर. विनाकारण जळण्यात काय माझ्या? आपल्या लोकांची घाण सवय जळून जळून भरणे. अरे सोपं वाटतं महाराज तुम्हाला? भर थंडीच्या दिवसात पहाटे 3 वाजता उठावं लागतो, त्या पखवाजाचा अभ्यास करावा लागतो. आळंदीच्या घाट विचारा त्यांना, अडील महाराजांना, गिरिजनाथ महाराजांना, कधी तगडे धिकड तगडे धीर धीर धिकड तगडे कधी तगडे धा कधी तगडे धा कधी तगडे धा जाधव महाराज मला 2च येतात, काही काळजी करू नका. हा म्हणजे आपलं प्रामाणिकपणाने सांगितलं म्हणजे बरं. इकडे सुनील भाऊ बसले, तिकडे ठोसर भाऊसाहेब, डोंगरे भाऊसाहेब, सगळे जाणकार लोक आहेत माझ्या पुढे बसले ना. आपलं अज्ञान आपण सांगितलेलं बरं असतं. बरं उद्धव बाबा पलीकडून बसले, त्यांच्या समोर आपण आगाऊपणा कशाला करायचा? हे समज किती कठीण आहे महाराज. पखवाज असेल, गाणं असेल, एवढं सोपं वाटतं तुम्हाला? मेहनत करावी लागते. आणि म्हणून या कलियुगासारख्या युगामध्ये तुम्हाला पापमुक्त व्हायचं असेल आणि दुःख संपवायचं असेल तर नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. कुणी म्हणेल, महाराज मग आम्ही पाप संपवण्याकरता एवढे जर जगात साधनं सांगितली होती तर नामस्मरणाचाच अट्टहास का? अट्टहास नामस्मरणाचा याच्याकरिता जगात अनेक साधनं जरी पाप नष्ट करण्याकरता असली तरी त्या साधनांनी तुमचं पाप नष्ट होईल, पण पाप करण्याची भावना नष्ट होणार नाही. उदाहरणार्थ आपण समजा कुंभमेळ्याला स्नानाला गेलो, जायलाच पाहिजे, हरकत नाही, गेलोच पाहिजे. आपण तिथं प्रयाग आदी क्षेत्रामध्ये आपण स्नान केलं पाहिजे, त्याने आपलं पाप संपणार आहे, मान्य आहे. पण पाण्यातून बाहेर आल्यानंतर जी पाप करण्याची भावना आहे तिचं काय करणार आहात? गंगा सागर आदी तीर्थे कोटीवारी हरिनामाची सरी न पवती, हरिनामाची सरी न पवती. गंगा सागर आदी तीर्थे कोटीवरी हरिनामाची सरी न पवती. ओ हरिनामाची सरी न पवती. गंगा सागर आदी तीर्थे कोटीवरी, पण हरिनामाची सरी न पवती. तीर्थात स्नान केल्याने पाप मुक्त व्हाल, पण बाहेर आल्यानंतर पाप करण्याची भावना नष्ट होणार. मन संकल्पाची पापी नजाती तीर्थाची निवापी, नजाती तीर्थाची निवापी, नजाती तीर्थाची निवापी. दिले मन संकल्पाचे नि पापे. महाराज तीर्थातून बाहेर आल्यानंतर मग मात्र पुन्हा पाप करण्याची जी भावना आहे ती मात्र तशीच राहते, पण नामस्मरण काय करतं? तुमची पाप करण्याची भावनाच नष्ट करतं. म्हणून सगळ्या साधनांना बाजूला करून संतांनी कलियुगात नामस्मरण या साधनेला जोर दिलाय. असत्याचे मळ बैसले जे वाचे तया तीर्थोदके काय करीती, नामदेव म्हणतात. तुमच्या वाणीमध्ये जो असत्याचा मळ बसलेला आहे त्याला तीर्थ काय करतील? म्हणून आपण नामस्मरण करा. मला एकाने कीर्तनाला फोन केला, मी फोन उचलला, म्हणलं रामकृष्ण हरी. तुम्ही आता आमच्या कोणत्या वारकऱ्याला फोन लावा, कॉल रिसिव्ह केला की रामकृष्ण हरी जय हरी ऐकले. मी फोन उचलला, म्हणलं रामकृष्ण हरी. तो तिकडून म्हणला चायला कोणत्या तरी महाराजाला फोन लागला वाटतं. काय म्हणला तो? नाही म्हणू नका, नगर स्पेशल होता आपण, मी पण नगरचाच. असत्याचे मळ बैसले जे वाचे. काय करणार तुम्ही? मुखातल्या पापाला पवित्र करण्याकरता तीर्थाही पेक्षा आज आपल्या वरद विनायकचा जो सप्ताह चाललाय हा सगळ्यात मोठा कुंभमेळा आहे. याच्याने जे पाप नष्ट होईल ना महाराज, ते जगातल्या कोणत्याही तीर्थाने नाही, कोणत्याही क्षेत्राने होणार नाही. पण आज या सप्ताहामध्ये तुम्ही आलात, तुम्ही जी सेवा कराल, इथं पात्र उचललं, इथं पंगत दिली, इथं सेवा म्हणून मानधन दिलं, काही दक्षिणा दिली,
नामस्मरण केलं, पारायण केलं, कीर्तन भजन पूजन ऐकलं, याने जे पाप नष्ट होईल ना महाराज, ते जगात कशाने होणार नाही. आणि म्हणून इथल्या सेवा आपण करा, या अतिशय महत्वाच्या सेवा आहेत. बाबांनी खरं तर इतका छान असा हा योग आपल्याकरता घडून आणलाय बरं का. मायो तुम्हाला पण विनंती माझी, सगळ्या बिचारा महाराष्ट्र सरकारच्या लाडक्या बहिणी आहेत, फार चांगल्या कीर्तनाला बसल्यात. पहिला दिवस आहे, थोडी गर्दी कमी आहे, उद्यापासून आता सगळा मंडप भरणार आहे, सगळे आल्यात बिचारा. आणि खरं म्हणजे बरं का बाबा, यावर्षी त्यांना सरकारने हप्ता दिल्यामुळे मकर संक्रांतीला साडी कोणती घ्यायची त्यांनी अजिबात यांना विचारलेलं नाहीये. त्यांनी घेऊन टाकली. चांदकोर पैठणी घ्यायची का, पैठणी घ्यायची का, नुसती कॉटन घ्यायची, त्यांनी घेऊन टाकली. यांना विचारलंच नाही, कारण सरकारचा हप्ता त्यांना आला होता. आणि एक एक हप्ता आता ते आपल्या वरदविनायक सेवाधामला सुद्धा देणार आहेत. बघा, त्यांनी टाळी वाजवली म्हणजे त्या देणार आहेत. आता नाही दिलं तर बघू, हप्ता बंद पडण्याची शक्यता आहे. मग बाया म्हणतील बिचारा मेला काय आमच्या मुळावर उठला. तुमचं सगळ्यांचं चांगलं हो बाबा, आणि आपल्या सगळ्यांचं चांगलं होणार आहे. पालकमंत्री आपलेच आहेत आता. विठाल कलियुगासारख्या युगात आपल्याला सुख प्राप्ती करता आणि दुःख नष्ट करायचं असेल, नामचिंतनाच्या अतिरिक्त जगात दुसरा मार्ग नाही. महादोष राशी पापाचे कळप, नामे सुखरूप कलियुगी. नामस्मरणाने जीव सुख प्राप्त होतो. सातारा जिल्ह्याचे महान संत श्रेष्ठ गोंदवलेकर महाराजांकडे एक जण आला आणि तो गोंदवलेकर महाराजांना म्हणला, महाराज नामस्मरण कधी करावं? महाराज म्हणले, मारायच्या आधी कर. तो म्हणला, मग मारायचा आदला दिवस कोणता? महाराज म्हणले, मग रोज करत जा. कारण कोणाला माहिती महाराज आपला मारायचा आदला दिवस कोणता आहे की नाही? सगळ्यांचा काळ वाट पाहतोय महाराज. कानी घालून या बोट नाद जे पहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. आपल्या कानात जर आपण अशी 2 बोटं घातली तर बारीक आवाज येतो, आणि जर आवाज नाही आला तर तिथून पुढे आपले 9 दिवस शिल्लक असतात. डोळा घालून या बोट चक्र जे पहावे, न दिसता जाणावे 7 दिवस. असं डोळ्यासमोर जर बोट घातलं तर चक्र येतं. प्रॅक्टिकल करायला हरकत नाही, पण इथं नाही, घरी गेल्यावर करा. आणि ते चक्र जर डोळ्यासमोर नाही आलं तर तिथून पुढे आपले 7 दिवस शिल्लक असतात. बर, भोवया पाहता न दिसे नयनी, आयुष्याची गणना 5 दिवस. आपल्या डोळ्याने आपल्या भोया दिसतात. बघा, बघितलं का तुम्ही? तर काय काळजी करू नका, काय होत नसतं. कीर्तनात लोक काय मरत नसतात, तरी लोक कीर्तनात मरत नाहीत. विठाल नासागरीचे आग्र न दिसे नयनी, तरी त्याची दिनी म्हणा राम कृष्ण. आपल्या डोळ्याने आपल्या नाकाचा शेंडा दिसतो आणि नाही दिसला राम नाम सत्य. म्हणजे काही लोक लबाड आहेत महाराज, जे सत्य ते लोकांनी शेवटी ठेवलंय. राम नाम म्हणजे शेवटी, त्याची सुरुवात करा. आज करा, आत्ता करा, आत्तापासून नामाला सुरुवात करा. कुणी म्हणेल महाराज मग नाम सुखरूप होण्याकरता महत्वाचं आहे, कसं करावं नामस्मरण? पेढा कसा खावा? पेढा कसाही खा, कोणत्याही बाजूने खा. कसा लागेल? गोड लागेल. नामस्मरण असे महाराज कसंही घ्या, कोणत्याही बाजूने, कोणत्याही स्थितीत त्याला असाल ते करा, जेथे असाल ते करा. नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा. असाल ते करा, जेथे ते असाल ते करा. नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा. असाल ते करा, तेरे असाल ते करा. जेथे नामाचे चिंतन प्रगट पसारा. वा, ते प्रगट असल्यामुळे त्यांनी तसं गायलं. ते प्रगट पसारा, असाल ते करा, जेथे तेथे नामस्मरण.
या कलियुगात मनुष्य मात्रांना सुखी होण्याकरता अतिशय महत्वाचं सांगितलंय. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाची ऐसे केले. यमदमा अवकळा आणिली तीर्थे ठायावरुणी उठिली. यमलोकीची खुंटिली राहट्या घवी. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे काय दमावे. तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदासी नाही. ऐसे माझेनी नाम घोषे, नाहीशी करीते विश्वाची दुःखे. हे जगची महासुखे, दुमदुमीत भरले. आणि म्हणून हे मानवा, तुला जर सुखी व्हायचं असेल तर तू नामस्मरणाच्या अतिरिक्त जगात कोणत्याही साधनाच्या नादी लागू नको, पण नामस्मरण करायला आम्ही तुला सांगतो. म्हणून बाबा आळस करू नको. दुसऱ्या चरणात म्हणून आळस करू नका कोणी, म्हणून आळस करू नका कोणी. म्हणून आळस करू नका कोणी, म्हणून आळस करू नका कोणी. म्हणून आळस करू नका कोणी, म्हणून आळस करू नका कोणी. आळस करू नका कोणी, म्हणून आळस करू नका कोणी. नाम जपावानी सर्व काळ, नाम जपानी सर्व काळ, नाम जपावानी सर्व करू नका कोणी, नाम जपावानी सर्व काळ. बाबा रे, चोखोवऱ्या म्हणतात नामस्मरणा अतिरिक्त सुखी होण्याचा मार्ग नाही, पाप नष्ट करण्याची ती व्यवस्था आहे. आणि त्यासाठी तुम्ही आळस करू नका. म्हणून आळस करू नका कोणी, नाम जपावानी सर्व काळ. खरं तर परमार्थ करायला माणसाला आळस नसावा, पण दुर्दैव आहे संसारात लोकांचा उत्साह असतो आणि परमार्थ म्हणलं की लोकांचा आळस असतो. मी एकाला म्हणलं चल माऊलींची वारी आली, चल आळंदीला. तो म्हणला बघू माऊली कधी बोलवतात. म्हणलं सैराट बघायला काय परशा चालतं का तिकीट घेऊन, चल आरचीचा पिक्चर लागला. परमार्थ म्हणलं की आळस आहे, संसार म्हणलं की लोकांकडे उत्साह आहे. म्हणून आळस करू नका कोणी. बाबा रे, छेदोन या आळसाशी, दौडोन या निद्रेशी, आत्मचिंतन अहर्निशी, अविश्रमेशी साधावे. तुका म्हणे आळस तोची कारणाचा नाश. आळस काय परमार्थातला केवढा शत्रू आहे महाराज. आज खरं तर आम्ही बाबांना म्हणत असतो, बाबा तुम्ही थोडा आराम करा, विश्रांती घ्या, पण आराम त्यांना माहितीच नाही महाराज. आज एवढ्या संस्थांचा कारभार असेल, एवढ्या कीर्तनाची त्यांची धावपळ असेल. खरं तर 2 वर्षापूर्वी डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं कीर्तनं थांबवा, पण ती संध्याकाळची कीर्तनं तरी आता थोडंसं त्यांनी ब्रेक केली, थांबवली. ती करता करता 2 वर्ष लागली होती. खरं तर शरीर आहे ते दमतं, थकतं महाराज, पण तरी सुद्धा मला जे सद्गुरू नारायणगिरी बाबांनी दिलंय ते तळागाळातल्या लोकांपर्यंत गेलं पाहिजे, डोंगर दऱ्या खोऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून बाबांनी उभं आयुष्य आज समाज हिताकरिता खर्च केले महाराज. हे संत करू शकतात. लक्षात ठेवा, आपल्या सगळ्यांचं कल्याण फक्त संतच करणार, बाकी जगात कुणी करणार. उगं बाकीचे लोक म्हणत असतात आम्ही तुमचं कल्याण करून, आम्ही तुमचं कल्याण करू. नंतर ते जातात मुंबईला आणि आपण राहतो तिकडे, कल्याण राहतं मध्ये. आपली भिवंडीच आहे. कल्याण करण्याकरता महाराज सद्गुरू संत आहेत. कल्याण नारायणगिरी बाबा करतील,
कल्याण गंगागिरीजी महाराज करतील. संतांच्या अतिरिक्त जगात कोण कल्याण करणार आहे? आणि म्हणून आपण संतांकडे या. संत जे सांगतात ते आपल्या हिताच आहे. आळस करू नका, म्हणून आळस करू नका कोणी. आणि हे संत जर नसते तर आपल्याला कुणी सांगितलं असतं महाराज? परमार्थाला प्रवृत्त करण्याकरता कोणीतरी लागतं, त्याशिवाय आम्हाला परमार्थ कळत नाही. कुणीतरी लागतं. काय झालं? तुळशीदासांचं लग्न झालं. तुळशीदास कोण? उत्तरेतले संत तुळशीदास. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, षडांग वेदाध्ययन पूर्ण झालं आणि लग्नाचं वय झालं म्हणून वडिलांनी त्यांचं लग्न लावून दिलं. तारुण्य सुलभ स्वभावाप्रमाणे तुळशीदासजी आपल्या पत्नीवर भाळले. बायको भांडे घासायला बसली का तुळशीदासजी तिच्या समोर जाऊन बसायचे. बायको कपडे धुवायला बसली का तिच्या समोर तुळशीदासजी जाऊन बसायचे. चित्त आराधी स्त्रियेचे तेचनी छंदे नाचे, माकड गारुड्याचे जैसे होय. स्त्री चित्ताचं आराधन करत असताना पुरुषाची काय अवस्था होते ती माऊलींनी त्या काळात वर्णन करून ठेवली. हे सगळं तुळशीदासांच्या बाबतीत घडलं. आणि एके दिवशी तुळशीदासांची पत्नी माहेरी गेली. माहेरी गेल्यानंतर तुळशीदासजी बेचैन झाले. पत्नी विरहाचं दुःख तुळशीदासांना सहन होईना. काय करावं? आणि रात्रीची वेळ होती. अर्ध्या रात्री 12-1 वाजता तुळशीदासजी उठले. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, काळोख पसरलेला आणि नदी दुथडी भरून वाहते आणि सासऱ्याचा महल पहिलं तीराला पलीकडच्या गावात आहे. आणि त्या रात्री तुळशीदासजी पत्नीला भेटण्याकरता निघाले. आणि अशा भयानक परिस्थितीतून तुळशीदासजी निघाले. नदी पहिलं कशी करायची, पलीकडे कसं जायचं, काहीतरी ओंडक्यासारखं वाहत येताना दिसलं. तुळशीदासजी त्या ओंडक्यावर बसले. पलीकडच्या तीराला आले. ज्या महालात वरच्या मजल्यावर त्यांची पत्नी राहत होती तुळशीदासांना माहिती होतं, पण वर जायचं कसं? खिडकीमध्ये काहीतरी दोर लोंबकळलेला दिसला. तुळशीदासांनी त्याला पकडलं आणि आतमध्ये खिडकीतून उडी टाकली. पलंगावर त्यांची पत्नी झोपलेली होती. तुळशीदासांनी तिला जागं केलं. प्रिय नाही, म्हणजे असं डायलॉग नसेल तिथे मारला, काय म्हणायचं असतील ते म्हणले असतील. तुळशीदासांनी आपल्या पत्नीला जागं केलं. असो, थोडं 4G आहे, 5G आहे, काळाला ते बिचारे भाग्यवान आहेत. तुळशीदासांनी आपल्या पत्नीला जागं केलं. तुळशीदासांच्या पत्नीला जाग आली. तिने बघितलं की माझा नवरा महालात माझ्यापर्यंत पोचला. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, धोधो धोधो पाऊस पडतो आहे. नदी दुथडी भरून वाहते. आणि विचारलं मालकाला, का हो एवढ्या रात्री तुम्ही इथं आलात कसं काय? अगं म्हणले, तूच नाही का माझी व्यवस्था केली होती, त्या ओंडक्यावर बसून आलो. बायको म्हणली, ओंडके आणि मी व्यवस्था केली? बघितलं तर नदीच्या पहिलं तीराला येऊन बघितलं बायकोने खिडकीतून, तर ते ओंडकं नव्हतं महाराज, तर मेलेलं प्रेत होतं. मेलेल्या प्रेतावर बसून हा बाबा पत्नीला भेटण्याकरता आला होता. बर, बायकोने विचारलं, का हो माझ्या महालात तुम्ही माझ्या इथपर्यंत पोचलात, कसं काय आलात, वर कसा आलात? तुळशीदासांनी सांगितलं, तूच नाही का माझी व्यवस्था केली होती, त्या दोराला पकडलं आणि त्याला पकडून वर आलो. बायकोने खिडकीतून दोर पाहिला तर दोर नव्हता, भला मोठा आजगर लोंबकळलेला होता. ओंडक्याच्या निमित्ताने प्रेतावर बसून हा बाबा इथं आला आणि दोर समजून आजगराला पकडून हा महात्मा माझ्यापर्यंत पोचला. तुळशीदासांच्या पत्नीने त्यांच्या दोन्ही खांद्याला पकडलं, गदगद त्यांना हलवलं, त्यांना व्यवस्थित जागं केलं आणि सांगितलं, महाराज, मालक, अहो या हाडामासाच्या देहाकरता तुम्ही एवढे कष्ट सोसले, एवढ्या भयानक परिस्थितीतून तुम्ही माझ्यापर्यंत पोचलात. एवढे कष्ट आणि एवढी मेहनत जर देवाकरता केली असती तर देव प्राप्त झाला असता. कशासाठी हे सगळं अट्टहास केला? आता ते तुळशीदास होते महाराज, बायकोने त्यांची निर्भत्सना केली आणि तुळशीदासांना ते जिव्हारी लागलं. चांगल्या माणसाचे जिव्हारी लागत असतं. कोटग्याला काय कालचा कोटगा आज नाही, तू कर किती वटवट, मी आई घमनगट. कोटग्याचं काय घेऊन बसलात? पण ते तुळशीदासजी होते. आणि त्याच वेळेला त्यांनी बायकोला क्षमा मागितली आणि गेले महाराज शरयूच्या तीरावर. आणि तुळशीदासांनी भगवान श्री रामचंद्र प्रभूंच्या नामचिंतनाला सुरुवात केली. आणि त्या नामस्मरणाचा परिणाम मंगल भवन अमंगल हारी, प्रभु दशरथ अजिर बिहारी, सीताराम चरित अति पावन, मधुर सुरस और अति मन भावन, पुनि पुनि केतने हो सुने सुनाए, पुनि पुनि केतने हो सुने सुनाए, हिय की प्यास बुझत न बुझाए। राम सिया राम जय जय राम।
बुझाए। रामचरित मानस नावाचा अत्यंत अद्भुत असा ग्रंथ तुलसीदासांनी रचना केली. नामस्मरणाच्या जोरावर फक्त नामचिंतनाला कुणीतरी प्रवृत्त करावं लागतं. आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे का आपल्याला सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी प्रवृत्त केलंय भजनाला, परमार्थाला. एक ना एक दिवस आपण सुद्धा यशाच्या उत्तुंग शिखरावरती जाणार आहोत. फक्त भजनाला आळस करू नका, म्हणून आळस करू नका कोणी, नाम जपावानी सर्व काळ. क्षेत्र कोणतंही असू द्या, आळस करून यशाच्या शिखरावर माणूस कधी जाणार आहे महाराज? मंजिले उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. विठाला कष्ट करा, मेहनत करा, अभ्यास करा, मोठे व्हा. हा जो काळ आहे ना महाराज, हा गुणाला स्वीकारणारा काळ आहे. गुणांनी माणसं मोठी होतात. जातीनी पातीनी कुळाने धर्माने माणसं मोठी होत नाहीत. माणसं मोठी होतात ती गुणांनी मोठी होतात. गुणो भूषयते रूपम, शील भूषयते कुलम, सिद्धिर्भूषयते विद्या, भोगो भूषयते धनम. मोठेपण ज्येष्ठत्वम जन्मना नैव गुणेर ज्येष्ठत्वम उच्यते, गुणात गुरुत्व मायाती दुग्धम दगी घृतम क्रमाण. दुधापासून दही, दह्यापासून तूप, लोणी वगैरे वगैरे. ही जशी प्रक्रिया आहे शाळेत शिकताना प्राथमिक माध्यमिक विद्यालय महाविद्यालय, तसं संसार साधना सिद्धता आणि साधुत्व. विठाल कष्ट करा, अभ्यास करा, मेहनत करा आणि मोठे व्हा. गुणांनी माणूस मोठा होतो. आळस करू नका. आज UPSC MPSC ला जी मुलं अभ्यास करतात महाराज, विचारा त्यांना. 17-18 घंटे एका जागेवर बसून अभ्यास करणारी पोर आहे. मोठे पण काय सहज मिळतं महाराज? किती मेहनत करावी लागते तेव्हा माणूस मोठा होतो. एक तरुण मुलगा माझ्याजवळ आला. मी त्याला म्हणलं, दादा काय करतो? तो म्हणला, काही करत नाही महाराज. म्हणलं का? त्याने मला हात दाखवला. म्हणलं, हाताच्या रेषेतच काही नाही. म्हणलं, हाताच्या रेषेत असतं का काही? बरसात कदमों के निशान ढूंढ रहा है, आवारो फिजाओं में धुआं ढूंढ रहा है, किस्मत की लकीरें मेहनत में छुपी हैं, हाथों की लकीरों में कहाँ ढूंढ रहा है. बाबा, हाताच्या रेषेत काही नसतं. कष्टाने आणि अभ्यासाने माणसं मोठी होतात. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. पुण्याच्या SP कॉलेजला भोर तालुक्यातला एक मुलगा शिकत होता. स्वर्गीय मामासाहेब दांडेकर त्या काळामध्ये प्रिन्सिपल आहेत तिथले. आणि मामासाहेब फेरफटका मारण्याकरता गेले आणि तो जो मुलगा होता तो आत्महत्या करण्याकरता 3ऱ्या मजल्यावर गेला. मामासाहेबांनी त्याला बघितलं आणि विचारलं, बाळा काय झालं, कशासाठी आत्महत्या करतोय? त्याने सांगितलं, मामासाहेब, लहानपणीच माझं लग्न करून दिलं आणि संसाराची जबाबदारी माझ्यावर पडली. माझी इच्छा होती का मी फार मोठं शिक्षण घ्यावं, मोठा अधिकारी व्हावा, पण मग आता कसं शिकणार आहे मी? कारण एवढ्या बालवयात माझा विवाह करून दिला. जुन्या काळामध्ये जो बालविवाह व्हायचा तो चुकीचाच होता. चुकीचा यासाठी होता की इतक्या कोवळ्या वयामध्ये तो विवाह करून दिल्यानंतर त्या मुलांना जगण्याचं व्यवस्थापन करता येत नसायचं. मला वाटतं त्या काळात जे बालविवाह होते ते चुकीचे होते आणि आता जे होतात ते पण काही बरोबर नाही. त्या काळात बालविवाह होत होते आणि आता नवरदेवाच्या डोक्याला एकही बाल शिल्लक राहत नाही तेव्हा त्याचा विवाह होतो. काय करावं महाराज? काही गोष्टी ज्या त्या काळात ज्या त्या वयात व्हाव्या लागतात महाराज. तो मुलगा म्हणला, महाराज मला आत्महत्या करावी वाटते. मामासाहेबांनी त्याला सांगितलं, करायची आत्महत्या कर, आज नको करू, उद्या कर. मग मी आज काय करू महाराज? आज काही नाही म्हणले. तुकाराम महाराजांची गाथा आहे, एवढी घेऊन जा घरी. आळस नको करू बाबा, गाथा घरी घेऊन जा आणि वाच चांगली. आणि मग तू मला उद्या सांग की आता तुला आत्महत्या करायची का नाही करायची. आलो तो मुलगा घरी आला, तुकोबऱ्यांची गाथा घेऊन आला आणि त्याने तुकोबऱ्यांची गाथा वाचली. आणि गाथा वाचताना त्याच्या लक्षात आलं, मला फक्त लहानपणी लग्न झालंय ना, आता अभ्यास कसा करून मोठा अधिकारी कसा होऊ एवढंच दुःख आहे. असे शेकडो दुःख तुकाराम महाराजांच्या सारख्या संतांच्या जीवनात आले. लहान होते तुकोबऱ्या, वयाच्या 13 वर्षी प्रपंचाची जबाबदारी पडली. बाप मेला न कळता, नव्हती संसाराची चिंता, माता मेली मज देखता, तुका म्हणे हरली चिंता, बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली, पोरे मेले बरे झाले, देवे माया विरहित केले, विठो तुझे माझे राज, नाही दुसऱ्याचे काज, ओ नाही दुसऱ्याचे काज. हो देवा, आता काही शिल्लक राहिलं नाही माझं. आता सगळे गेले, घरातली माणसं गेली, सगळं गेलं, सगळा संसार कोलमडला, वाताहात झाला.
आणि एवढ्या दुःखाने ज्यांचं जीवन भरले ते तुकाराम महाराज. आणि जो मुलगा उद्या आत्महत्या करायची ना त्याला, तो हे सगळं वाचतोय आणि एक एक अभंग वाचताना तो पुढे सरकला आणि त्याच्या लक्षात आलं, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. तुका म्हणे एवढं दुःख ज्यांच्या जीवनावर आलं ते तुकाराम महाराज, पण आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. गर्भाची आवडी मातेचा डोहळा, गर्भाची आवडी मातेचा डोहळा, तेथीचा जिव्हाळा, तेथीचा जिव्हाळा, तेथे बिंबे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायत, आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली, आम्हा सोय रे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली, आम्हा सोय रे वनचरे. गर्भाची आवडी मातेचा डोहळा. काय अभंग आहेत ना, ज्यांनी रचना केली ते तुकोबराय धन्य, ज्यांनी गायल्या त्या लता दिदी सुद्धा धन्यच आहे. आणि एवढं सगळं त्या मुलाने वाचलं, ज्याला उद्या आत्महत्या करायची त्याने गाथा बंद केली, गाथ्याला नमस्कार केला आणि मामासाहेबांकडे आला, सांगितलं मामासाहेब आत्महत्या करायची कॅन्सल झाली. म्हणजे जर कोणाच्या डोक्यात आत्महत्या करायची असेल तर त्याने उदाहरण चांगलं आहे का, आत्महत्या करायची कॅन्सल झाली. मामासाहेबांनी विचारलं का, तो म्हणला गाथा वाचला. मग आता काय वाटतं, त्याने सांगितलं आता आत्महत्या तर नाहीच करणार, घरी जाणार, पत्नीचं पण चांगलं सांभाळ करणार, संगोपन करणार, अभ्यास पण चांगला करणार, कॉलेजचं शिक्षण पण चांगलं घेणार आणि उत्तम अधिकारी होऊन दाखवणार. तोच मुलगा सोलापूर जिल्ह्याचा कलेक्टर झाला. यस बिडवे त्याचं नाव आहे. काय बनवते महाराज संत वाङ्मय. आणि म्हणून आळस करू नका बाबा, ज्ञानेश्वरी वाचायला, गाथा वाचायला आळस करू नका, नामस्मरणाला आळस करू नका. मी एकाला म्हणलं वाचली पाहिजे गाथा, वाचली पाहिजे ज्ञानेश्वरी. माझा एक मित्र होता, त्याला म्हणलं ज्ञानेश्वरी वाचत जा. तो म्हणलं एवढं काय अवघड आहे, मराठीच आहे ना. म्हणलं वाचत जा. तो म्हणलं वाचतो. म्हणलं रोज 5 पानं वाचत जा. 5 पानं तो वाचायला लागला. त्याच्या बायकोला म्हणलं वहिनी याने 5 पानं वाचली का तुम्ही जी लाल खूण असते ती उचलायची, मागच्या 5 पानावर ठेवायची. मग हा रोज 5 पानं वाचायचा, निघून जायचा, बायको ती लाल खूण उचलायची, मागच्या 5 पानावर ठेवायची. 1 महिन्यानी माझी त्याची भेट झाली. म्हणलं वाचतो का, म्हणलं वाचतो. म्हणलं कसं काय वाटली ज्ञानेश्वरी. तो म्हणला ओ व्हेरी नाईस बट देअर इज अ स्लाइट रिपिटेशन. चांगली लिहिली पण पुन्हा पुन्हा लिहिली म्हणला. म्हणलं मूर्खा, पुन्हा पुन्हा नाही लिहिली तू, 5च पानं, महिना झाला तेवढीच 5 पानं वाचतोय. वाचायची सांगितली की याचा अर्थ फक्त वाचायची असा त्याचा अर्थ नाही. श्रद्धेने वाचा, प्रेमाने वाचा. काय देते महाराज ज्ञानेश्वरी, काय देते तुकोबऱ्यांची गाथा. आज आशिया खंडातला पहिला साखर कारखाना ज्या विखे पाटलांनी काढला ना, त्यांना जर विचाराल तुम्ही कुठून आली ऊर्जा, तुकाराम महाराजांची गाथा. म्हणून तर कारखान्याच्या समोर तुकाराम महाराजांची छान छान तुकोबऱ्यांचा पुतळा आहे महाराज. एक एका सहाय्य करू अवघे धरू सुप. या एका अभंगाने त्यांचं अंतकरण परिवर्तित झालं आणि त्यांनी ही कामगिरी केली. महाराज संत वाङ्मय सामान्य समजू नका, आपण फार मोठी अगाध शक्ती ज्ञानेश्वरी देते, गाथा देते. आणि म्हणून आळस करू नका कुणी, नाम जपावानी सर्व काळ. मग महाराज या नामस्मरणाला काही आडवं येतं का, काहीच आडवं येत नाही. तुम्ही कोणत्याही स्थितीत घेऊ शकता, वयाची अट नाही, कोणत्याही पद्धतीची अट नाही.
झोपताना, खाताना, पिताना, कोणत्याही स्थितीत. तिसऱ्या चरणात आसनी शयनी नामाचा आठव, आसनी शयनी नामाचा आठव, आसनी शयनी नामाचा आसनी शयनी नामाचा आनठावा ठावा करू नका, आनठावा ठावा, आनठावा ठावा करू नका, म्हणून आळस करू नका कोणी, म्हणून आळस करू नका कोणी. गोड चाललं गेली बाबा. आसनी शयनी नामाचा आठव, आन ठावा ठाव करू नका. बाबा कोणत्याही स्थितीत नामस्मरण आपल्याला करता येईल. आसनी बसलेले आहात नामस्मरण करता येतं, शयनी झोपलेले आहात नामस्मरण करता येतं. आणि असे महाराज परा पश्यंती मध्यमान वैखरी 4 प्रकारच्या वाणीने आपल्याला नामस्मरण करावं लागतं. परा पश्यंती मध्यमान वैखरी. सुरुवात करायची असते ती वैखरी वाणीपासून. वैखरीने सुरुवात करा, हळूहळू नामस्मरण आपल्या आतमध्ये जातं. नंतर नामस्मरण कंठातून होतं, नंतर नामस्मरण आपल्या हृदयात सुरू होतं. आणि एक टप्पा असा येतो की नंतर आपण झोपलेला असतो आणि आपल्या आतमध्ये स्वतः पांडुरंग परमात्माच नामस्मरण करत असतो. ज्ञानदेव मौन जपमाळ आंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. मग देव जर आपल्या आतमध्ये बसून नामस्मरण करत असेल तर त्याची सुरुवात आपण करा. 2 पावलं देवासाठी टाका, 4 पावलं देव आपल्यासाठी टाकतो. किती कृपाळू महाराज. देव एवढा करुणेने भरलेला आहे, तो आपली एवढी कृपा त्याची आपल्यावरती आहे. आणि म्हणून आपण त्याचं नामचिंतन करा. काही आडवं येत नाही महाराज, त्याला कोणत्याही स्थितीत करता येईल. तुम्हाला आजारी आहात तरी नामस्मरण करता येतं, शरीर चांगले तरी नामस्मरण करता येतं, कोणत्याही स्थितीत नामस्मरण करता येतं. कुणी जर म्हणेल की नामस्मरणाने उद्धार होईल, नामस्मरणाने सुख मिळेल, आम्हाला वाटत नाही. त्या उत्तरेमध्ये एक फार मोठे संत होते, नामस्मरण करायचे. आणि नामस्मरण करून करून त्यांचं शरीर कृश झालेलं होतं. आणि एक फार मोठे विद्वान महापुरुषाचं एक प्रवचन चालू होतं. आणि तो बिचारा महात्मा साधा नामस्मरण करणारा होता, तो पुढे बसला होता. नामस्मरण त्यांचं चालू होतं. आणि ज्या महापुरुषाचं प्रवचन ऐकायला ते बसले, ते थोडे नामस्मरणाच्या विरोधातले होते. ते म्हटले नामस्मरणाने काही होत नसतं, त्याच्यासाठी फार अभ्यासच केला पाहिजे, त्याच्यासाठी शास्त्राच्या प्रक्रियाच घोकल्या पाहिजेत, असं ते सांगत होते. नामस्मरणाने काही होणार नाही असं त्यांनी सांगितलं. आणि महाराज तो साधा वाळलेला तो महात्मा अगदी बसल्या जागेवरून धाडकन उठला. आणि जो स्टेजवर ज्या व्यासपीठावर बसला होता ना महाराज, तो महात्मा, त्याने धाडकन त्याला उचलून खाली फेकलं. आता जो बसलेला होता तो फार मोठा, त्याची तब्येत चांगली होती, 100-200 किलोचा होता. आणि ज्याने फेकले तो अगदी 40शीतलाच होता. आणि त्या मोठ्या महाराजांनी विचारलं, म्हणले का रे तू एवढा हडकुळा आहे आणि माझ्यासारख्याला उचलून फेकलं कशाच्या जोरावर? तो म्हणला नामस्मरणाच्या जोरावर. नाम ही फार मोठी शक्ती महाराज. कळेल आपल्याला, नामाला सुरुवात करा. नाम फार मोठी शक्ती आहे. आदरणीय खरं म्हणजे बाबांच्या समोर सांगतो मी, आम्ही कीर्तनकार लोक खरं तर कीर्तन करण्यापेक्षा नामस्मरणाने जीवन फार पवित्र होतं. आणि भाषाप्रभू जगन्नाथजी महाराज पाटील आपल्याकडे येणार आहेत. खरं तर आम्हाला त्या नामस्मरणाची गोडी लागली. नाम फार अवीट ताकद आहे महाराज नामात. आणि म्हणून आळंदीमध्ये राहताना कपडे धुवायची मोठी पंचायत असायची, फार पंचायत असायची. मग 2-2.5 रुपयाला गुरुजी, किशोर गुरुजी, तो निरमा मिळायचा सर्फ एक्सेलचा, 2-2.5 रुपयाची पुडी टाईड मिळायची. बादलीत कपडे भिजू घालायचे, सप्तेहून आलं की ते कपडे भिजू घालायचे. आणि तो 2.5 रुपयाचा निरम्याचा पुडा त्याच्यात टाकायचा. मी काय सर्फ एक्सेलची जाहिरात करायला नाही आलो, मला सांगायचं तुम्हाला नामस्मरण काय करतं.
नारायणगिरी बाबांचा नामोच्चार करत राहा, काय होईल आपल्या जीवनात त्याच्यासाठी सांगतो. ती बादलीत कपडे आपण भिजू घाला. दिवसभर 2-4 तास का होईना कपडे भिजू घातले ना तुम्ही, किती मळलेले कपडे असू द्या, कपडे त्या बादलीतून काढा आणि मग नुसता एखादा घासाडा मारला, किती मळलेले कपडे असू द्या, लगेच क्लीन होऊन जातात. 2.5 रुपयाच्या निरम्याच्या पुढे जर कपडे भिजू घातले, नंतर एखादा घासाडा मारला, कपडे क्लीन होतात. मला असं वाटतं वरदविनायक सेवाधामच्या उत्सवात आपण या, स्वतःला भिजू घाला, स्वतःला भिजू घाला आणि ज्या दिवशी नारायणगिरी महाराजांना वाटेल त्या दिवशी एखादा घसाडा मारतील, तुम्ही क्लीन होऊन जाल. तुमच्यासारखे पवित्र तुम्हीच व्हाल महाराज. अजून सांगू का, 500 लिटर भरलेली पाण्याची टाकी, गढूळ पाणी असू द्या आणि नुसता तुरटीचा खडा त्याच्यात टाका, काय होईल दिवसभरात बघा, सगळं गढुळलेलं पाणी खाली जातं आणि वर स्वच्छ पाणी येतं. नामस्मरण ही अशी तुरटी महाराज की ती तुम्ही नुसती तुमच्या ओठात ठेवा, सगळं गढूळपणा आपल्या खोलवर जाईल आणि स्वच्छ आणि नितळपणा वर येतो. ही नामाची ताकद आहे महाराज. नामासी नाही कर्मबंधन, नामासी नाही विधी विधान, आसनी भोजनी शयनी, नाम पावन हरीचे. नामाला कर्मबंधन नाही, नामाला विधी विधान नाही, नामाला पावित्र्य अपावित्र्य असं काही नाही. कोणत्याही स्थितीत नामस्मरण करता येतं आणि म्हणून त्या नामचिंतनाचा आग्रह संत आपल्याला करतात. भावानो, नामस्मरण करा. आणि म्हणून संत श्रेष्ठ चोखोबराय म्हणतात, आपण भगवंताचं नामचिंतन करा, आळस करू नका. आपल्या उद्धाराची व्यवस्था म्हणजे भगवंताचं नाम आहे. महाराज म्हणतात, कोणत्या देवाचं करा, कोणत्याही देवाचं करा, पण विशेषतः शेवटच्या चरणात चोखोबांनी देवाच्या नामाचा उल्लेख केलाय. चोख म्हणे खाता जीविता जीविता, चोख म्हणे खाता जीविता जीविता,
मुखा म्हणे खाता जीविता वाचे नाम श्री विठ्ठलाचे उच्चारावे म्हणून आळस करू नका कोणी नाम जपावानी सर्व काळ. संत श्रेष्ठ चोखोबारे म्हणतात भावांनो नामस्मरण करा. आज मंगलाचरण आहे आणि म्हणून आजच्या दिवशी संतांच्या दंडकानुसार भगवंताच्या नामचिंतनाचा विचार व्हावा या अनुषंगाने आपल्या या वरद विनायक सेवाधामच्या उत्सवातील मंगलाचरणाची पहिल्या दिवसाची ही कीर्तन सेवा खरं तर गुरुवर्य उद्धव बाबांनी माझ्याकडे सुपूर्द केली. या निमित्ताने माझ्या मतीप्रमाणे हा विचार आपल्या पुढ्यात मांडण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघात एखादा अपशब्द आला असेल यद अक्षरम पदभ्रष्टम मात्राहीनम यद भवेत तत्सर्व क्षम्यता देव प्रसिद्ध परमेश्वर. आणि म्हणून असा गोड उत्सव या ठिकाणी चालू आहे. आपल्याला सगळ्यांना हा खरा तर महाकुंभ पर्वणी या वरदविनायक सेवाधामवर आहे. आपण सर्व मंडळी भाग्यवान आहात. या निमित्ताने आपल्याला हा सगळा आनंद घेता येतोय. सगळ्या माता माऊल्या असतील, पुरुष मंडळी असतील, सर्व कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, आदरणीय खरं तर आपल्या परिवाराचे आणि ज्यांची वारकरी संप्रदायाची फार महान अशी सेवा आहे असा सगळा विखे परिवार. आणि या परिवारातून या ठिकाणी आज खरं तर शालिनीताई ताईसाहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण सगळेजण ताईसाहेबांचं एकदा टाळी वाजून स्वागत करूयात. खूप मोठा संप्रदायाला पोषक असा हा सगळा विखे पाटील परिवार आहे आणि या परिवाराचं फार मोठं सहकार्य धर्म कार्य करत असतं. आणि या निमित्ताने असा गोड चाललेला सोहळा आहे. आपल्याला सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो. हे सगळं संत विचार आपल्याला जीवनात अंगीकार करून आपल्या उद्धारकरिता आहेत आणि म्हणून या संत विचाराचं अनुकरण करून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल सरते शेवटी बा काळ बांधोनी नेईल एका जनार्दनी बा आमुचे काय जाईल. ही चाल थोडी वेगळी आहे, अलग आहे, कारण माझं आडनाव इलग आहे. सगळ्यांनी एकदा वर हात करा. वा वा छान. बघू द्या वरद विनायक सेवाधामचा आपला सप्ताह. पिंगळा महाद्वारी बोली बोला तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोला तो देखा पिंगळा महाद्वारी हरि बोल बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोला तो देखा पिंगळा महाद्वारी. आटौर फिरवितो डुग डुग ऐका हो टौर फिरवितो डुग डुग ऐका डुग डुग ऐका डुग डुग ऐका 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 पिंगळा महाद्वारी बोली बोला तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोला तो देखा पिंगळा महाद्वारी. आवरल्या आळीला तुम्ही सावध राहावे वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. पाटील बुवाला मग लावून सवे पाटील बुवाला जय हो. जाऊन जाणावे. चिठ्ठी येईल बा चिठ्ठी येईल बा चिठ्ठी येईल बा अरे वा वा. चिठ्ठी येईल बा चिठ्ठी येईल बा चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे. पिंगळा महाद्वारी बोली बोला तू देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोला तो देखा पिंगळा महाद्वारी. ओ पिंगळा महाद्वारी बोली बोला तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोला तो देखा पिंगळा महाद्वारी. ज्ञानेश्वर माऊली नारायण
जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल हरी बोलिले पुरे वेळे वाकोडी उत्तरे हरे नाही उच्चारला अधिकार मी आपला तुका म्हणे ज्ञानेश्वराला पाया पैकरा ज्ञानदेव तुकाराम कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सब संतन की जय टाळकरी मंडळींनी बसून घ्यायचे बहादूर मंडळ. धन्यवाद महाराज. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आपल्या या वर्धन भगवंताच्या पावन पवित्र प्रांगणामध्ये वर्धन सेवाधामचा भव्य दिव्य असा तपपूर्ती सोहळा व आपल्या सोहळ्याचे आज पहिल्या दिवसाचं कीर्तन पुष्प ज्यांनी गुंफलं ते आपल्या वारकरी संप्रदायातील एक तत्वनिष्ठ साधक वारकरी, एक अभ्यासू व्यक्तिमत्व, हरिभक्त परायण भागवताचार्य अशोक महाराज इलक शास्त्री श्री क्षेत्र पैठण महाराजांच्या 64व्या वाणीतून आपण सर्व कीर्तन श्रवण केलं. वर्धन सेवाधाम परिवाराच्या वतीने महाराजांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो, आभार मानतो व या ठिकाणी महाराजांचा सन्मान संपन्न होतोय. मी गुरुवरे बाबा उद्धवजी महाराज मंडलिक निवासकर बाबांना विनंती करतो की आपण महाराजांचा सन्मान करावा. हरिभक्त परायण भागवताचार्य अशोक महाराज इलक शास्त्री श्री क्षेत्र पैठण. तदनंतर आजच्या या कीर्तन प्रसंगी हरिभक्त परायण सोमनाथ महाराज कराळी श्री क्षेत्र पैठण कराळी महाराजांची या ठिकाणी उपस्थिती आहे. गुरुवरे बाबांच्या